नमस्कार, मी विशाल परदेशी। आता संपवाच अशी हाक आता दिली जाते सबंध भारतामध्ये। आता या क्षणाची ब्रेकिंग न्यूज आहे। या संदर्भातली सीआरपीएफने पुलवामा हल्ल्याचा अहवाल गृह मंत्रालयाकडे सोपवलाय। 15 दिवसात 3 वेळा ताफा हा हलवला गेला अशी माहिती रिपोर्टमध्ये देण्यात आलेली आहे। एवढ्या मोठ्या प्रमाणात स्फोटकं स्थानिक सपोर्ट शिवाय शहरात आणणं शक्य नाहीये असं देखील रिपोर्टमध्ये म्हणण्यात आलेलं आहे। एवढी स्फोटकं स्थानिक सपोर्ट शिवाय आणणं शक्य नसल्याचं त्यांनी म्हणत असताना याबद्दलचा तपास देखील पुढे केला जावा असं प्रामुख्याने त्याची नोंद आहे त्या रिपोर्टमध्ये। अधिक माहिती आपण जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्या बरोबर आहेत। प्रशांत, या रिपोर्टमध्ये आणखीन काय काय म्हणण्यात आलंय? खास करून जो सीआरपीएफच्या संदर्भात काल जी घटना आली पुलवामामध्ये, त्या घटनेसंदर्भात एक संपूर्ण अहवाल सीआरपीएफच्या वतीनं केंद्रीय गृहमंत्र्यांना देण्यात आलेला आहे। या अहवालात 3 प्रमुख मुद्दे, जसे 2 मुद्दे जसे आपण उल्लेख केला, एक की गेल्या 15 दिवसात 3 ते 4 वेळा साधारणतः हा पूर्ण कानवा हलवला गेला। त्यानंतर ज्या पद्धतीनं यावरती हल्ला झाला, यामध्ये कुठेतरी स्थानिक प्रशासनाचं स्थानिक लोकांचं सहकार्य आहे की स्थानिक लोकांनी मदत केली असं म्हटलं आहे। कारण की जवळपास ज्या गाडीमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात आरडीएक्स जमा करण्यात आलं होतं, एवढं मोठं आरडीएक्स एका वेळेस जमा कसं केलं गेलं, कारण की आरडीएक्सवर देशभरात बंदी आहे। आणि तिसरा मुद्दा महत्त्वाचा म्हणजे पहिल्यांदा यावरती कानवायावरती वाहनांद्वारे आत्मघाती हल्ला करण्यात आलेला आहे। ही 3 असे महत्त्वाचे मुद्दे आहे। आणि सोबतच या संदर्भात आता कारवाई करण्यासाठी केंद्र सरकारने तत्काळ पावलं उचलावी या संदर्भात असंही या अहवालात म्हटलेलं आहे। आणि हा अहवाल साधारणतः या संदर्भात आता केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा होईल। त्यानंतर या अहवालावरती आगामी पावलं उचलण्यात येईल। पण महत्त्वाचं म्हणजे या अहवालामुळे हे स्पष्ट झालं आहे की स्थानिक लोकांच्या मदतीनंच दहशतवादी हल्ले होत आहे आणि त्या मोठे मोठे हल्ले होत आहे। आणि हा जो हल्ला गेला यामध्ये स्थानिक लोकांचा सहभाग आहे हे पुन्हा स्पष्ट झालं। याचा अर्थ असा होता, एकीकडे पाकिस्तान आणि दुसरीकडे स्थानिक लोक, या दोघांनाही आता दोघांवरती लक्ष करण्याचा प्रयत्न आता केंद्र सरकार करणार आहे। म्हणजेच प्रशांत, या मोडस ऑपरेंटीमध्ये लोकल लॉजिस्टिकल सपोर्ट म्हणजे स्थानिक मदतीचा हात हे निश्चित असल्याचं समोर आलंय असं म्हणायचं? बरोबर आहे। कारण की जर आपण ज्या पद्धतीनं जेवढ्या मोठ्या प्रमाणात स्फोटक एकत्र करण्यात आले, एवढे स्फोटक एका वेळेस एकत्र करणं शक्य नाही आहे। कारण की भारतामध्ये आरडीएक्सवरच्या संदर्भात विक्री, त्यानंतर त्याच्या संदर्भात त्याचं अदलाबदली करणे किंवा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेण्यासाठी परवाना घेणे, असे सगळे याच्यावर बंदी आहे। भारतामध्ये आरडीएक्सचं करता येत नाही। फक्त आरडीएक्सचा उपयोगही फक्त संरक्षणासाठी करतो। आणि 2 महत्वाचा मुद्दा यात झालेला आहे की एकीकडे हे जे स्फोटक मिळाले यामध्ये संरक्षण खात्याच्या संदर्भातही काही स्फोटक आहेत आणि काही स्थानिकी जे स्फोटक असतात त्या दोघांचाही समावेश करून हा मोठा बॉम्बस्फोट घडवण्यात आला अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। पण त्यामुळे महत्वाचं म्हणजे जर बघितलं तर एवढ्या मोठ्या प्रमाणात स्फोटक असेल तर हे स्फोटक कसे एकत्र केले गेले, ही मोडस ऑपरेंडी काय होती, कशा प्रकारे यामध्ये स्थानिकांचा सहभाग आहे, याची आता चौकशी करण्याची गरज आहे। कारण की या संदर्भातली मागणी आता सीआरपीएफने केली आहे। या संदर्भात एनआयए, खास करून चौकशी करणारी एनआयएचं पथक हे काश्मीरला पोहोचलेलं आहे। सर्व पुरावे ते एकत्र करत आहे, कुठले स्फोटक एकत्र केले गेले आणि कशा प्रकारे याचं पूर्ण मोडस ऑपरेंडी राबवण्यात आली या संदर्भातला संपूर्ण तांत्रिक माहितीच्या आधारावरती आता कारवाई सुरू झालेली आहे। आणि या संदर्भात लवकरच केंद्र सरकार पाऊल उचलेल अशी माहिती प्राप्त झालेली आहे। धन्यवाद प्रशांत या सगळ्या माहितीबद्दल। म्हणजे एकीकडे पाकिस्तानच्या वेगवेगळ्या सीमांमधनं दहशतवादी तर आतमध्ये घुसतातच आहेत, पण आता या अहवालानंतर हे स्पष्ट झालेलं आहे की हा स्फोट जो आहे तो स्थानिकांच्या मदतीने घडवण्यात आल्याचं या ठिकाणी दिसून येत आहे। म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणात ही स्फोटकं इथे जमा आणणं हे स्थानिकांच्या मदतीशिवाय होऊ शकत नाही असं या अहवालात नमूद करण्यात आलंय।